रिसेंटली आपण एक व्हिडिओ बनवला फेक एक्सपिरियन्सवरती. त्यानंतर मला खूप कॉल्स, कमेंट्स आणि SMS आले व्हॉट्सअपवरती की एक दोघं तिघं जण आहेत, त्यांचा बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनमुळे त्यांनी त्यांची ऑफर कॅन्सल झाली आहे. काही जण असे पण आहेत, तुमच्या बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनमुळे तुमचा जॉब पण जाऊ शकतो. हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन काय आहे, तुम्हाला काय चुका नाही करायच्या बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनमध्ये. आता खूप स्ट्रिक्टली झालं आहे. तुमचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन जर पॉझिटिव्ह आलं किंवा ग्रीन सिग्नल आलं तर आणि तरच तुम्हाला ऑफर लेटर दिलं जातं किंवा तुम्ही जॉबला जाऊ म्हणजे जॉब जॉईन करू शकता. कधी कधी असं होतं की तुम्ही जॉब जॉईन करता आणि तुमचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन पेंडिंग असतं आणि बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन पेंडिंग असतं आणि त्यावेळेस तुमचं जर बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन रेड सिग्नल आलं तर तेव्हा तुम्हाला तुमच्या जॉबवरती होऊ शकतं. तर ह्या सगळ्या पॉईंट्स आज आपण डिस्कस करणार आहोत. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ होणार आहे. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असेच व्हॅल्युएबल व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनच्या काही जे काही सिच्युएशन्स आहेत, जेवढ्या पण सिच्युएशन असतील ना तेवढ्या तुम्ही आधी गो थ्रू केल्या पाहिजे की बाबा ह्या म्हणजे अशी कंडिशन आली तर मला काय होईल, अशी कंडिशन आली तर काय होईल. जेवढ्या पण पॉसिबिलिटीज आहेत ना ते तुम्ही आधी गो थ्रू केलं पाहिजे. ओके. खूप दिवसानंतर आपल्याला जॉब भेटतो आणि बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनमुळे आपण काय करतो, तो जॉब गमवतो, ऑफर लेटर गमवतो. सो एक 2-3 पॉईंट आहेत जे की बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन तुमचं रेड सिग्नल येतं, ते जे काही रिझन्स आहेत. सो फर्स्ट एकदम इम्पॉर्टंट आहे, जेव्हा तुमचा रिझ्यूम येतो तेव्हा तुम्ही काय करता, रिझ्यूमवरती वेगळ्या काही डेट्स टाकता आणि जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट जॉईन करता, डॉक्युमेंट तुम्ही सबमिट करता तेव्हा तुमचे डॉक्युमेंट वेगळे असतात. ओके. तर त्या केसमध्ये काय होतं ना की जे रिझ्युमेवरती जे डेट्स आहेत किंवा जे तुम्ही डॉक्युमेंट सबमिट केलं आहेत ज्या कंपनीला, तर तिथे काय होतं की ते मिसमॅच होतं आणि त्यावेळेस तुम्हाला काय होतं डायरेक्टली. आणि बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनवाले काय करताना हे तुम्हाला असं कधी तुम्ही बघितलं का, म्हणजे ज्यांना पण एक्सपिरियन्स वाला विचारा, बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनवाले तुम्हाला मेल वगैरे करत नाही की हे जर आम्हाला स्पष्टीकरण द्या किंवा असं करा किंवा काय करा. ते डायरेक्टली काय करता की काहीतरी मिसमॅच आहे, रेड सिग्नल डायरेक्टली देता आणि तुम्हाला कंपनी पण काही रिझन सांगत नाही, कंपनी तुमची ऑफर लेटर होल्डवर ठेवते. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे की फेक एक्सपिरियन्स वगैरे पण दिला जातो. तर फेक एक्सपिरियन्स वगैरे दिला तर मग त्यावेळेस पण काय होतं की एखाद्या कंपनीकडून जर समजा सांगितलं की अरे हे आपण फक्त काय करतो की नेम आणि सॅलरी स्लिप वगैरे देतो. तर त्यावेळेस पण काय होतं की क्रॉस व्हेरिफिकेशन करताना जर ते समजा फेल झालं, ते जर पॉझिटिव्ह नाही झालं, क्लिअर नाही झालं, तर त्या केसमध्ये पण तुमची जे काही बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन आहे ते पण स्टॉप होऊ शकतं. थर्ड पॉईंट आहे की आपण ऑनलाईन जे आपलं ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, नोकरी असेल, लिंक्डइन असेल, इकडे तिकडे आपण एक इन्फॉर्मेशन देतो आणि किंवा आपल्याला कंपनी काय करते की जेव्हा तुम्हाला जॉईनिंग करायची आहे, जेव्हा तुमचा इंटरव्ह्यू चालू आहे, ते ऑनलाईन इन्फॉर्मेशन तुम्हाला सेंड करते. तर इंटरव्ह्यूच्या आपण फेजमध्ये असतो, कुठली कंपनी आपल्याला काय डेटा म्हणजे इनपुट्स आपण सेंड करतो हे आपल्याला माहीत नाही, मेल काय करतो. तर ते काय करताना जे तुम्ही ऑनलाईन जो इन्फॉर्मेशन तुम्ही सेंड केली आहे त्याचा डेटा आणि तुमचा जो ॲक्च्युअल डेटा आहे, जे तुम्ही डॉक्युमेंटेशन वगैरे शेअर करता, तो डेटा जरी तुमचा मॅच नाही झाला ना, तर त्यावेळेस पण तुम्हाला म्हणजे चान्सेस आहेत की ते म्हणजे मिसगाईड केल्यासारखे किंवा म्हणजे एक मिसमॅच होतं, त्यावेळेस पण प्रॉब्लेम येऊ शकतो. ह्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही हे आधी रिव्हेरीफाय केल्या पाहिजे. हे सगळं डेटा वगैरे तुम्ही कंपनीला सेंड करता. त्यानंतर आपण 9 to 10 असे आपण पॉईंट्स बघू की हे तुम्हाला गो थ्रू केले पाहिजे, हे तुम्हाला माहीत पाहिजे. हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, जेणेकरून काय होईल की तुम्हाला बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन तुमचं फेल कधीच होणार नाही. फर्स्ट पॉईंट आहे की जर समजा तुम्ही एखादी कंपनी जॉईन केली आहे आणि त्या कंपनीमध्ये त्या कंपनीचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे, तर त्या केसमध्ये काय होईल. तर त्यामध्ये एक आहे, जर तुम्ही तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते जर तुमचे ओरिजिनल असतील, ओरिजिनल डॉक्युमेंट्स आपल्याला सबमिट नाही करायचे. जे पण तुमचे जे सॉफ्ट कॉपीज आहेत जर तुम्ही त्या सबमिट केल्या आणि तुमचा जो काही डेटा आहे, तुमचा एज्युकेशन डेटा, तुमचा जो एम्प्लॉई डेटा, तो जर समजा एकदम प्रॉपर आहे, तुम्ही डेट्स काही मिसमॅच नाही केल्या, तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. जो तुमचा म्हणजे तुमचा जो जॉब चालू असेल ना आणि तुमचं व्हेरिफिकेशन नंतर जरी झालं तरी पण तुम्हाला ग्रीन सिग्नल येणार. बट यामध्ये जर समजा काही ना काही त्यांना असं काही भेटलं जिथे तुमचं जे डॉक्युमेंट आहे ते व्हेरिफिकेशन करताना कुठंतरी मिसमॅच झालं, त्या केसमध्ये तुमचा जॉब चालू जरी असेल ना तरी पण तुम्हाला ते फायर करू शकता. येस, कारण आपण बघत नाही इनिशियल लेवलला जे आपल्याला ऑफर लेटर येतं तिथे एक क्लॉज असतात, टर्म्स अँड कंडिशन असतात, तिथे आपण साईन करतो, आपण रीड करत नाही, आपण डायरेक्टली साईन करतो आणि त्या केसमध्ये असतं की आपण ते आपल्याला कधी पण टर्मिनेट करू शकता. सो ऑफर लेटर तुम्हाला हे रीड म्हणजे किती म्हणजे इम्पॉर्टंट असतं, जे तुम्हाला रीड करावं लागतं. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे की मला एक जणांनी विचारलं की हाऊ मेनी इयर्स ऑफ एम्प्लॉयमेंट इज चेक्ड. तर त्याच्यामध्ये असं आहे की त्याला काही क्रायटेरिया नाही आहे. आता वेगवेगळ्या जे काही
बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन जे टीम आहे तर ते काय करतात ना की कधी कधी फक्त लास्ट कंपनीज फक्त चेक करतात, कधी कधी असं की 3 इयर्स 5 इयर्स 7 इयर्सचे पण चेक करतात, कधी कधी तुमचं ग्रॅज्युएशन पासून पण चेक करतात. तर एम्प्लॉयमेंट चेक करायचं असं काही नाही आहे, क्रायटेरिया नाही आहे. बट माझ्या ह्यांनी जेवढा पण माझा एक्सपिरियन्स आहे तेवढा मॅक्स टू मॅक्स मागच्या 2 ते 3 कंपनीज चेक करतात. आणि जर तुम्ही MNC कंपनीज वगैरे जॉईन केली तर तिथं त्यांचा क्रायटेरिया म्हणजे एक असतोच की तुम्ही कुठे ना कुठेतरी काही केलं असेल ना तर ते तुमचं ते बाहेर काढताच. बट मॅक्झिमम 3 कंपनीज व्हेरिफिकेशन ते करतात. त्यानंतर आहे की समजा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये स्टार्टअप कंपनीमध्ये तुम्ही जॉब केला लास्ट 2 इयर्सपासून आणि तुम्ही जॉब जॉईन केला आणि ती कंपनीज काही महिन्यानंतर बंद झाली आणि असं पण होतं की यार ती कंपनी क्लोज होती, बंद झाली, मर्ज होती आणि त्यावेळेस मग तुमचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनला प्रॉब्लेम येतो. मग त्यावेळेस काय करणार तुम्ही? तर त्या कंपनीचं तुमच्याकडे सॅलरी स्लिप डॉक्युमेंट्स असतील, त्यावरती रजिस्ट्रेशन नंबर, TIN नंबर, CIN नंबर, हे सगळं पॅन कार्ड नंबर, त्या कंपनीच्या रिलेटेड जे पण असतं ते फिजिकल कुठे होती त्याचा ॲड्रेस वगैरे जर असेल ना तुम्ही ते पण सबमिट करू शकता. त्यावरून ते सगळं ऑनलाईन म्हणजे काढू शकता की ही कंपनी कुठे होती. ऑफलाईन ते डायरेक्टली त्या म्हणजे प्रॉपर्टीमध्ये जाऊन की हां ह्या इयरला ही कंपनी इथे होती का हे पण असं क्रॉस व्हेरिफिकेशन करता. जर ते जर मॅच झालं ना तर काही नाही, तो काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर आहे की इन पर्सन व्हिजिट होती का. जर समजा बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनसाठी जर तुम्ही तुमचा परमनंट ॲड्रेस करंट ॲड्रेस जर तुम्ही सबमिट केला असेल तर बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनसाठी इन पर्सन व्हिजिट होते. तुम्ही तिथे याच फ्लॅटमध्ये राहताय का, याच हाऊसमध्ये राहताय का, किती लोक म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये किती आहेत किंवा तुम्ही काय कुठे आहेत, तुम्ही जो पण इन डिटेलमध्ये जर ते प्रोव्हाइड केलं असेल ना फॅमिलीचे डिटेल्स तर ते चेक करता की तुम्ही कुठे राहता आणि काय. तर हे पण इन पर्सन व्हिजिट होते बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनसाठी. ओके. सो नेक्स्ट स्टेप आहे, जर समजा तुम्ही फेक एक्सपिरियन्स सबमिट केला आहे त्यासाठी काय काय इश्यू येतो. जर फेक एक्सपिरियन्स तुम्ही जर सबमिट केला असेल आणि ते तुमच्या कंपनीज ज्या पण कंपनीज बरोबर तुम्ही कंपनीजला तुम्ही काही पैसे देऊन वगैरे तुम्ही ते एक्सपिरियन्स घेतला आहे तर त्या कंपनीत जर समजा सांगितलं की नाही हा कॅन्डिडेट आमच्याकडे वर्क करत होता किंवा काय, तर तिकडून जर त्यांचं व्यवस्थित कम्युनिकेशन झालं किंवा मेलिंग झालं तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही. पण जर जर तिकडून जर समजा काही रिस्पॉन्स नाही आला, तिकडून जर काही समजा असं काही त्यांना क्रॉस म्हणजे ह्याच्यामध्ये काही जर फाउंड झालं तर त्या केसमध्ये तुम्हाला रेड सिग्नल द्यायचे चान्सेस आहेत. तर हे पण थोडंसं लक्षात ठेवा. त्यानंतरचे स्टेप आहे एज्युकेशन व्हेरिफिकेशन होतं का कॉलेजेस वगैरे वगैरे कॉलेजेसमध्ये वगैरे. होतं. कोणत्या कोणत्या केसमध्ये होतं. जर तुमची फर्स्ट कंपनी MNC कंपनी असेल ना तर त्या केसमध्ये 100 मध्ये नाही पण 99% चान्सेस आहे की ते होतं. कारण आजकाल कसं झालं की तुम्ही डिग्री पण आणि तुमचं ग्रॅज्युएशन जे पण असेल ते तुम्ही फेक एक्सपिरियन्स करून घेऊ शकता. सो ते कॉलेजेस म्हणा किंवा युनिव्हर्सिटी म्हणा तिथे तुम्हाला ते एक मेल वगैरे करून ते तुमचं क्रॉस व्हेरिफिकेशन करू शकता. तर येस कॉलेजेसचं पण व्हेरिफिकेशन होतं. त्यानंतर एकदम इम्पॉर्टंट आहे तुमचं क्रेडिट इन्फॉर्मेशन. क्रेडिट इन्फॉर्मेशन जसं तुम्ही बोलता किंवा समजा फायनान्शियल जर कोणती कंपनी असेल ना तर त्या केसमध्ये जसं की समजा मोठ्या मोठ्या कंपनी आहेत ज्या HSBC, बार्कलेस ह्या ज्या बँकिंग रिलेटेड आहेत तर त्यामध्ये तुम्ही जर समजा फायनान्शियल फ्रॉड काही केला आहे का नाही तर हे ते चेक करता. हे व्हेरिफिकेशनमध्ये इम्पॉर्टंट आहे. माझं स्वतःचं पण झालं होतं. सो ह्यामध्ये पण खूप इम्पॉर्टंट आहे. काहीला वाटतं की नाही मी काही कुठे फ्रॉड केला आहे फायनान्शियल किंवा काय, पण ते तुम्हाला डायरेक्टली सांगता की तुम्ही ते आधी तुमचं जे काय असेल ते तुम्ही क्लिअर करा आणि त्यांच्याकडून आम्हाला एक मेल घ्या, तेव्हाच ते तुमचं ग्रीन सिग्नल देतात. ओके. सो हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. ॲट द एंड मी सांगेल की मला कमेंट आले होते 2-3 कमेंट आले होते जेव्हा आपण लाईव्ह सेशन घेतला त्यावेळेस पण आपल्याला सांगितलं की क्रिमिनल जर तुमच्याकडे काही हे असेल तुमच्यावरती काही केसेस वगैरे असतील तर क्रिमिनल चेक पण होतं. ओके. जर बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनमध्ये ह्या सगळ्या स्टेप आल्या तर क्रिमिनल चेक पण तुमचं होतं. सो असं जर काही डेटा असेल तर तो पण तुम्ही हा म्हणजे जे काही पोलीस स्टेशनमध्ये किंवा तुमचं जे काय असेल ते तुम्ही हे सगळं म्हणजे क्लोज केलं पाहिजे. ते क्रिमिनलचा काही डेटा असेल तर तो पण बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनमध्ये केला जातो. तर हे होते तुमचे 9 ते 10 पॉईंट्स जे की तुम्हाला बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनमध्ये तुमचं जे काही ऑफर लेटर आहे किंवा तुमचा जॉब आहे ते तुमचा कॅन्सल करू शकता. सो हे इम्पॉर्टंट आहे. सो आत्तापर्यंत जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर पण हा शेअर करा कारण खूप इम्पॉर्टंट हा व्हिडिओ होता बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनसाठी. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन बाय बाय.